आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। गणेश जी की मूर्ति ला रही गाड़ी को पीछे से ट्रक वाले ने मारी टक्कर, 16 लोग घायल। दरअसल बीते 7 सितंबर 2024 को सोलापुर शहर लश्कर परिसर के रहने वाले कुछ लोग बीड़ी गरकोल से गणेश जी की मूर्ति लिए अक्कलकोट सोलापुर रोड से आ रहे थे कि पीछे से तेज रफ्तार ट्रक वाले ने जोरदार टक्कर मार ड्राइवर मौके से फरार हो गया। टक्कर इतनी भयानक थी कि छोटा हाथी में सवार 15 से 16 लोग गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल में भर्ती कराया गया है। MIDC पुलिस अगली जाँच में जुटी है। आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं श्रीची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे। याच्यामध्ये 10 ते 15 लोक जखमी आहेत, त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत, लहान मुलं जखमी आहेत, मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा जामबंदी मोर्चा समाज हे रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल। एकूण किती जखमी? 15 लोक पोलीस उपायुक्त येऊन गेले, आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित OPD देखील डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत, ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने देखील आम्हाला सहकार्य करता अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आत्ता सांगून गेलेले आहेत, त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे। गंभीर जखमी कोण आहेत? महिला एक मुलगी मुलगी आहे। ड्रायव्हर पकडला गेला? ड्रायव्हर पकडले गेले, 3 महिला गंभीर जखमी आहेत। त्यात एका 14 वर्षाच्या मुलीचा एक डावा पाय पूर्ण कट झालेला आहे, ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, काही लोकांना डोक्याला मार लागला आहे, हाताला मार लागला आहे। हे एक मोठं संकट आमच्या मोची समाजावर आलेलं आहे। मी शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काहीतरी आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबांनी आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो। ना आता आमच्या अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे जर त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्याविरुद्ध।